जे त्या प्रपंच जे ते दुखरी असती कुणा कोण सांगून ऐकत नव्हतं कोण कुणा देऊन पुरत नसतं जे त्याला कळतं आला कुठं आपण बाकी काय करते ती आपण कुठं आपण कशाचं कमी पडतोय त्यावेळेला माणूस म्हणतं ना काय राही चुकतोय बरं तर सोड ठीक आहे ह्याला काय तर आनंद आनंद मार्ग निघते तर कुठलं चांगलं सोडात जाऊन मग त्यातनं कोणी स्वीकारतं कोणी न स्वीकारतं कोणाला पटतं कोणाला नाही पटतं नाही पटत त्याची कठीण करतात कोणाला भावना राहतात नाही तुम्ही या जरा तुमच्या मेहण्याला सांगा त्याला मी तुम्ही मोठा आहे तुम्ही जरी त्यांना सांगितलं जरा वाजवले दोन तरी चालतंय विषय नाही म्हणते की पूर्णपणे हक्क आहे का नाही मला सांगा तुमचा वहिनीचा हक्क आहे का नाही माणूस हल्लं म्हणते काय मग शब्दात सांगा ना त्याला पटलं ते काय नाही पटलं बाबा राहू दे शब्दात सांगा 2 दिवस गेलं बरं हाय 3 दिवस माझ्या मोहरा येऊन बसलं येत नाही अजिबात येत नाही येत कसं नसते तर येते तर त्याला कोण आहे बघितलं का आधी नंदच्या घरी आज जेवण आहे सांगितलं या सगळी जण जेवाय म्हणून शिना मग काय मटेरियल केलंय हा आणि बघा की जेवाय आज बोलवलं आणि आज जेवायचंच नाही उपास आहे 9 दिवसाचं नवरत्न एक टाइम तुम्हाला मगाशी म्हणलं का नाही एक टाइम इकडं आमची जावची पोरगी स्वयंपाक करते मी तुम्हाला रात्री सांगितलं होतं का नाही ती व्हिडिओ मध्ये येत नाही आवडलंय आहे हुशार ती पण लाजतय भेटतय म्हणून शिना मी पण तिला ही करत नाही आणि हे माझं चित्र तर तुम्हाला दिसतंयच आय बा मग काय चाललंय काय नाही बसलं निवांत आपलं आज काय दारू नाही कुठं काय नाही गपचूप त्या दारून तर टकुर माझं पाक उठलं त्या दारून नेमरी काय डिनर होणार होईना झाली डिलेटन व्हायची राहिली वय कशाची मारती माग इकडं माझी ननद बसली अवघा गपचीर एक नाही 2 नाही गाडी चालन त्यांची स्टार्टर मारा ना ती दारू लागती व मग स्टार्टर लागतो फुल मेहुना सारख्याला वारकी जायती बॅटरी डाऊन तुम्हाला बरं दारू शिवाय सुचत नाही बरोबर आहे बॅटरी चार्ज नसेल तर काय उपयोग आहे आपण आता तसं म्हणा गेलं दारू असल्यावर चालायचं दारू नसल्यावर चालाय बोलायत नाही असं कुठं होतंय का तुम्ही काय लागत नसतो कसं काय दारूच याड आहे दुसरं काय याड नाही आम्ही काय गाठा पडपड आम्हाला नाही काय हा गाठा पडतो काय आम्ही परपंचा बघून सांगत असतो दारूच वय आणि तुमचं मेहनत शिकवायची जरा मेहनत सांगितलं लागते ती दारू लागती बाटली लागती गाडीवर येईल की कधी यायचे 100% चांगले माणसं राहतील सांगा बरं तुम्ही बरोबर आहे का चुकीचं तुमच्या भावाला जरा सांगा की येऊन शिरा कानाखाली जाळ काढा 2-4 वाजवा विषया समजूत घाला नाही तर जाळ काढा कसं मी मनाच्या गाडीला आपल्या ब्रेड लागतो कोणी सांगून ऐकत नसतं त्याला लोकलिकी लागते माणसाला कोण सांगून ऐकत नसतं त्याला पटलं नाही पटलं तर कठीण शब्द करतात बरोबर आहे प्रश्न आहे किती जरी घराचं नाही जरी झालं तर त्यांच्या मनाला काय करायचं असं होत नसतं परत आपल्याला माणूस आण खात नसतो ते माणूस आता वायबर जातो आण खातो वायबर होत नसतं आण पण खायला लागतंय 3 टाइम गिळायला लागतंय दारू पण लागते 2 दिवस राहिला नीट बाबा आज हाय 5वीला पुजलेलं येऊन आला त्याला असं सांगावं लागत नाही काय सांगावं लागत डोक्यात बसतं जे त्या प्रपंच जे ते दुखरी असती कुणा कोण सांगून ऐकत नव्हतं कोण कुणा देऊन पुरत नसतं जे त्याला कळतं आला कुठं आपण बाकी काय करते ती आपण कुठं आपण कशाचं कमी पडतोय त्यावेळेला माणूस म्हणतं ना काय राही चुकतोय बरं तर सोड ठीक आहे ह्याला काय तर आनंद मार्ग निघते तर कुठलं चांगलं सोडात जाऊन मग त्यातनं कोणी स्वीकारतं कोणी न स्वीकारतं कोणाला पटतं कोणाला नाही पटतं नाही पटत त्याची कठीण करतात कोणाला भावना राहतात नाही तुम्ही या जरा तुमच्या मेहण्याला सांगा त्याला मी मोठा आहे तुम्ही जरी त्यांना सांगितलं जरा वाजवले 2 तरी चालतंय विषय नाही म्हणते की पूर्णपणे हक्क आहे का नाही मला सांगा तुमचा वहिनीचा हक्क आहे का नाही माणूस हल्लं म्हणते काय मग शब्दात सांगा ना त्याला पटलं ते काय नाही पटलं बाबा राहू दे शब्दात सांगा 2 दिवस गेलं बरं हाय 3 दिवस माझ्या मोहरा येऊन बसलं अजिबात येत नाही येत कसं नसते तर येते तर त्याला काय तो उपाय माणूस काढतो त्याला कशाचा उपाय निघणार आहे तर माझा उपाय लागला काय होत 2 मका पडली सगळ्याला माहित आहे मका तर पडली 2 दिवस बिचारा नीट राहिला आज हाय तसं रडगाणं चालू झालं तसं म्हणतात सगळं दिवस सगळं सारखं नसतं कभी सुख कभी दुःख कशाचं दुःखच माझ्या 5वीला पुजलं या दुःख कसं नाही रोज आहे दुःख सुखात म्हणलं तर एवढी गाडी आहे बघा सुखात म्हणलं तर एवढी गाडी आहे
आठवतं या तिला आठवतंय आपण काय केलं आणि कसं झालंय आता काय करायलंय. आठवतंय करतोय. नव्ह? माझं तर एवढं येतं हित पण काय करू इलाज नाही. तिचा नवरा तर तिच्यासारखा तुला काय रोज आठवलं येतं मग नवऱ्याला? काय झालंय? हा? हा? लय बोलते त्या लय बोलते हा? म्हणजे तुला माहित नाही कसा तमाशा करते तर रोज काय काय पुरुषाला? काय नाही ते. असं घेऊ मग? माती चुलीच्या तसं म्हणून चालतंय. भाऊजी मित्रांनो एका शब्दानं दुखत नाही तर जुतीला एका शब्दानं माझ्या पुढे तर नाही बरं का त्यांचं काय चालतं तर आपल्याला काय माहिती नवऱ्यावर असणार. थोडी तोडजोड असते पण आमचं एवढं पण नसतं या असतं त्यातलं काय तर मार्ग हा, काढतो मार्ग कोणी काढत राहायचं कोणी इसतो कोणी पाणी पाणी व्हायचं व्हायचं, बरोबर आहे. तिथं पाणी कसं उन्हाचं पाणी आटलं. पेटत पाणी दुनिया तिथं पाणी होऊन होऊन पाणी लागलं आटायला आटलं आटलं. पाणी दररोज सगळं. पाऊस आलाय दररोज हा, पाऊस आलाय. कशाचं पावसानं केलं वाटोळं माझं सगळं. तुझं एकट्या कशाला दुनिया झालं तू एकट्या वाढलं नाही. आता आजूबाजूच्या मका झोपल्या नाही त्या माझी जुतीची आणि त्यांना बापूची मग आम्हाला पण आहे की टेन्शन माझी इतकी तुमची झोपली का माझा तुकडा आपटच झोपलंय तुमचं काय झोपलंय काय होत नाही काय मग? होत नाही. सांग कसं करायचं दे त्याला देतोस किती मिनिट लागू दे बर दे त्याला देतो देऊ ह्यात नाही विचार आणि वाईट परिस्थिती आल्याशिवाय पण माणसाला कळत नाही नाही कुठं त्याला- रोज वाईटच आहे त्याला रोज कळतं असते, पण हाय यातनं पण रोज वाईटच आहे वाट काढायची का करायचं त्यावेळेला कळतं आपलं आज निसर्ग काय आहे मला ते. गंभीर आलाय मग कसं सावध राहायचं मग त्या माणूस काय म्हणतो अरे बाबा गेल्याचे दिवस आठवण राहायची आठवण बरोबर आहे. मग त्यावेळेला माणसाला कळतं कभी सुख कभी दुःख दुःख सगळे मग दिवस त्यावेळेला सारखं. माणसा पर्वत पाठीमागे आहे. आठवते माता लगेच आणि आपण पाठीमागे काय बघलो त्याची प्रथा आपल्याला बघायला का नाही तर आली की मग ते आपण थोडं सावध राहायचं थोडं रिमोट कंट्रोल करायला की जर मग त्यावेळेला म्हणतो लगायला कुठं रे आणि सांगणार तुम्ही शब्द काय फरक पण पडलाय करा मला माहित नाही भाव बर हा फक्त असतं मेहण्याला येऊन सांगायचं बर मेवना काय म्हणतोय काय नाही बघायचं तिथं यायचं वहिनीला घेऊन शिना मी आता आली का नाही तुमच्यापर्यंत बर हा रोज रोज माझ्या टुकुरं नासून गेलं राव तुमचे तुम्ही येऊन ती दोघ जण काय असेल ती बघा हा, बघू, हा ना बघू. मारा तुम्हाला सांगुडीत आणि- सांगायचं सांगा कसं पण सांगा प्रयत्न करता करता त्यातून बजे गळे प्रयत्न महत्वाचा चांगला महत्वाचा पाहिजे मी आता आली का चांगली नाही असेल तर. नव्ह, तुमच्यापर्यंत आली का नाही आलं आहे. हा. तुमच्यापर्यंत आली का आधी नाही? बरोबर आहे की काय मग? तुला वाईट वाहन बोलतो मी तुम्ही हाय, कायच पण- बोलला पण- पण- नाही. पण- आणि पण- वहिनी तर कुठं वाईट बोलली असं नाही. आजपर्यंत का बोलली का आता बोलली असं कधीच नाही. बोलले नाही त्या नेहमी प्रयत्न केला यश येत असतं पण थोडं तुम्ही सगळ्यापेक्षा मोठा आहे का नाही आता खटर ठोंबडं नवा गचकोन घरात- चालू उतार मी काय त्याला माणसाला म्हणते कळतं सगळ्यापेक्षा मोठा आहे का नाही तुम्ही बरोबर आहे की मग तुमचं त्याने ऐकलं पाहिजे ना. ऐकली तरी बघू की नाही ऐकते तर गुडीत बोलते तर का निबार बोलते तर कळलंच होऊ दे आपल्याला कळली, हा. हाय त्याचं- मग कळतंय अगं तुम्ही सगळेजण मला कविताच्या नावानं ओळखताय पण सगळ्यांची मी सगळ्यांची हाय मुक्ता हाय, मग बरोबर परत आहे म्हणसाल. की कोण नाही म्हणते मुक्ता बाय तू म्हणते तीच खरं झालं मग तर कळेल ना स्वतःच्या डोळ्यानं बघितल्यानंतर ना स्वतःच्या कानानं ऐकल्यानंतर ना सगळं समक्ष कळून जातंय बघण्यास सांगण्यात फरक पडतो डोळ्याला कानाच्या बोटा अंतर आहे अंतर आहे मग त्याला कळतं अरे बा, काय ऐकलंय किंवा डोळ्याला बघितलंय सांगे वगैरे वेळ लागत नसतो बघा की मग डोळ्यानं बघा. बघायचं आणि कानानं चांगलं ऐकायचं. ऐकायचं मी ऐकले किंवा मी डोळ्याला बघितलंय हम्म. मग ते वाऱ्या मोठा मारून उपयोग होत नसतो किंवा झोपून आबाळाला हातात जात आबाळ घावत नसतं